हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75। आमनापूर येथील भावई उत्सवात यंदा समाधानकारक पावसाची भाकीत, मानाच्या शर्यतीत जोगणीची बाजी। आमनापूर येथील अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम 12 बलुतेदारांच्या या लोक उत्सवातून होत आहे। गावगाड्यातील कुंभार, नाभिक, माळी, संदे, तराळ, रामोशी, दलित, सुतार, धनगर, जंगम, ब्राह्मण, मराठा, परीट, गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत आहेत। यामध्ये पोलीस पाटील, राडे, फडणे, उगळे, कुलकर्णी, सुतार पाटील यांना पंचाचा मान आहे। सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली। दिव्यात गोमकिडा निघाल्यावर यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले। दिव्यामध्ये यंदा गोमकिडा निघाल्याने समाधानकारक पाऊस म्हणजे ना अतिवृष्टी ना दुष्काळ, शेतीला पोषक असा हंगाम होण्याची शक्यता असल्याचे पारंपरिक मानले जाते। यंदा दिवा पूजनाचा मान बाळासाहेब कुलकर्णी यांच्या घरी आला, तर पिसे देवीचे हेर होण्याचा मान शिवाजी सूर्यवंशी व सुमित कोळी यांनी घेतला। दुपारी रिवाजाप्रमाणे बैत वर्गणी मागून 12 बलुतेदारात वाटण्यात आली। जोगण्याचा मान यंदा प्रकाश सूर्यवंशी तर जोगणीचा मान कुंभार समाजातील गजानन कुंभार यांना मिळाला। सायंकाळी पारंपरिक वेशात जोगणा जोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात संपन्न झाली। यामध्ये जोगणीने बाजी मारली। यंदाच्या कार्यक्रमातील तरुणाईचा सहभाग मोठा दिसला। कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच, आमनापूर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। यावेळी मानकरी विवेक पाटील, बाळासो उगळे, संदीप राडे, फडणे, गजानन कुलकर्णी, माजी सरपंच आकाराम पाटील, रवींद्र कुलकर्णी आदी मानकरी मंडळींसह सर्व 12 बलुतेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Vamos.